तुम्हालाही उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर हे उपवासाचे धिरडे तुम्ही एकदा नक्की बनवा. हे उपवासाचे धिरडे खायला इतके भारी लागतात, की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण खूपच आवडीने खातील. आणि ज्यांना उपवास नाही त्यांना सुद्धा हे उपवासाचे धिरडे खूपच आवडतील. खूपच मजेदार आणि स्वादिष्ट असे उपवासाचे धिरडे बनवायला अगदी 15च मिनिटे लागतात. पण चव म्हणाल तर अगदी भन्नाट लागते. उपवासाचे धिरडे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. प्रवासामध्ये न्यायला सुद्धा हे उपवासाचे धिरडे अगदी बेस्ट ऑप्शन आहे. चला तर खूपच मजेदार आणि झटपट तयार होणारे हे उपवासाचे धिरडे कसे बनवायचे ते पाहूया. तर उपवासाचे धिरडे बनवण्यासाठी इथे आपण 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे. बटाटे छिलून बारीक कापून घेतले आहे. बटाटे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता आपल्याला काय करायचं, हे कापून घेतलेले बटाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहे. यासाठी एक मोठे मिक्सरचे भांडे घ्यायचे. त्यामध्ये कापून घेतलेले सर्व बटाटे घालायचे. अगदी थोडे पाणी घालून या बटाट्याची आपल्याला अगदी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बटाट्याची बारीक पेस्ट तयार केल्यानंतर यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहे. इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले ते यामध्ये घालायचे. त्याचबरोबर 6 ते 7 हिरव्या मिरच्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे आपण इथे घेतले आहे. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे. तर आता तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मी उपवासाचे पीठ कसे तयार करायचे हे सांगितले आहे. तुम्हाला जर हे उपवासाचे पीठ बनवायचे असेल, तर याचा व्हिडिओ आपण YouTube चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. परफेक्ट असे उपवासाचे पीठ कसे बनवायचे याचे अगदी योग्य प्रमाण मी मागील व्हिडिओमध्ये सांगितले आहे. असे उपवासाचे पीठ जर आपण आधीच तयार करून ठेवले, तर अगदी 10 मिनिटात झटपट कुठलाही पदार्थ आपण तयार करू शकतो. यामध्ये मी 3 वाट्या भगर आणि 1 वाटी साबुदाणा घेतला आहे आणि हे पीठ मी गिरणीतून दळून आणले आहे. तर आता उपवासाचे पीठ तयार आहे आणि त्याचबरोबर मिक्सरमधील वाटणही तयार आहे. यासाठी एका भांड्यामध्ये 4 ते 5 मोठे चमचे हे उपवासाचे पीठ घ्यायचे. तर आता वाटीच्या प्रमाणात म्हणायचं तर एक मीडियम साईजची वाटी असे 2 वाट्या पीठ इथे आपण घेतले आहे. तर आता आपल्याला यामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेले वाटण घालायचे. वाटण घातल्यानंतर मिक्सरमध्ये जो काही मसाला शिल्लक आहे त्यामध्ये थोडे पाणी घालायचे आणि तेही यामध्ये पाणी घालायचे. थोडे पाणी घालून हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये घालायचे आणि थोडे पाणी घालून खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, अगदी मध्यम असे बॅटर आपल्याला तयार करायचे आहे. कुठेही पिठाच्या गिठळ्या न राहता अगदी एकसारखे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने आपले बॅटर तयार पाहिजे. तर आता धिरडे बनवण्यासाठी इथे आपल्याला गॅसवर एक नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवायचा आहे. साध्या तव्यावर हे धिरडे सहज सुटत नाही, चिटकून बसतात. त्यामुळे हे धिरडे आपल्याला नॉनस्टिकच्या तव्यावर किंवा पॅनवरच घालायचे आहे. तवा गरम झालं की थोडं तेल लावून घ्यायचे. त्यानंतर टिश्यूने ते तेल पुसून काढायचे. त्यानंतर तव्यावर थोडे पाणी शिंपडायचे. त्यानंतर तव्यावर 1 ते 1.5 चमचा बॅटर घालायचे आणि गोल-गोल पसरवून आपल्याला धिरडे तयार करून घ्यायचे आहे. धिरडे घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम कमी करायची. एक 1 मिनिटानंतर त्यावरील झाकण काढायचे आणि त्यावर थोडे तेल लावायचे. झाकण काढल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि अशा पद्धतीने अगदी अलगद हे धिरडे आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे. धिरडे उलटे करताना चारी बाजूने आधी धिरड्याचे काठ मोकळे करून घ्यायचे. नंतरच हे धिरडे आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने थोडे तेल लावून हे धिरडे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहे. तुम्ही उपवासामध्ये जे तेल वापरता तेच तेल वापरून दोन्ही बाजूने अगदी खमंग असे धिरडे आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, दोन्ही बाजूने अगदी खमंग हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपण हे धिरडे भाजून घेतले आहे. एक धिरडे भाजून झाले की दुसरे धिरडे यावर घालायचे. धिरडे घातल्यानंतर त्यावर झाकण ठेवायचे आणि 1 मिनिटभर झाकण ठेवल्यानंतर दोन्ही बाजूने अगदी खमंग असे धिरडे भाजून घ्यायचे. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता, अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात आपण खमंग असे उपवासाचे धिरडे तयार केले आहे. खूपच स्वादिष्ट आणि मजेदार असे उपवासाचे धिरडे खायला खूपच भारी लागतात. याबरोबर तुम्ही उपवासामध्ये चालणारी कुठलीही भाजी खाऊ शकता. दह्याबरोबर आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तर हे धिरडे खायला खूपच मजेदार लागतात. तर मंडळी, नवरात्र चालू आहे. रोज आपण उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवतो.
तुम्ही सर्वांनी माझ्या या पद्धतीने एकदा हे उपवासाचे धिरडे नक्की बनवा. तुमच्याकडे जर उपवासाचे पीठ तयार असेल, तर झटपट अगदी 10 मिनिटात जेव्हा तुम्हाला भूक लागेल, तेव्हा तुम्ही हे धिरडे बनवू शकता. तुम्हाला जर हे उपवासाचे धिरडे टिफिनला द्यायचे असेल किंवा प्रवासात न्यायचे असेल, तर याबरोबर तुम्ही बटाट्याची चटणी बनवू शकता. नवरात्रामध्ये बऱ्याच जणांना उपवास असतात, त्यामुळे अचानक जर घरी पाहुणे आले, तर झटपट असे धिरडे बनवायला अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर मंडळी, तुम्हाला हे झटपट बनणारे उपवासाचे धिरडे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.